हॅलो फ्रेंड्स, उषा रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे। आज बनवत आहे मी शिमला मिरची। ज्यावेळेस आपल्याकडे फळभाज्या ह्या थोडे उरतात त्यावेळेस आपण हा जुगाड करायचा असतो। तर माझ्याकडे शिमला मिरची आणि बटाटा ज्यावेळेस असतो त्यावेळेस मी ही भाजी नक्की बनवत असते टिफिनसाठी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कढई तापून घेतलेली आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे थोडंसं। त्यानंतर आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी। मोहरी काढल्याच्या नंतर इथे एक मोठा कांदा मी उभा कट करून घातलेला आहे। कांदा भाजल्याच्या नंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालून छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर ॲड करायचं आहे हळद। अर्धा चमचा हळद घातलेली आहे, पाव चमचा धना पावडर, पाव चमचा घातलेला आहे किचन किंग मसाला आणि पाव चमचा घालायचा आहे गरम मसाला। गरम मसाला हा मी एकदाच करून ठेवते 15 दिवसांसाठी किंवा 1 महिन्यांसाठी, जेणेकरून टिफिनला घाई होते। त्यामुळे सर्व मसाले मी ऑलरेडीच करून ठेवलेले असतात फ्रीजमध्ये आणि ऐनवेळी फक्त फोडणीसाठी पटापट वापरत असते। तर इथे मी तेलामध्ये नंतर फ्राय केलेला आहे टोमॅटो। तेलामध्ये छान परतून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर इथे मी भरपूर घातलेली आहे आणि बारीक कट करून कोथिंबीर इथे घालायची आहे। त्यानंतर पाण्याचा थोडासा शिडकावा मारायचा आहे आणि बटाट्याचे काप घालायचे आहेत। बटाट्याचे काप मी मिठाच्या पाण्यामध्ये भिजवले होते, जेणेकरून बटाटा हा लवकर शिजला जाईल त्यासाठी। आणि त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे। मिठामुळे देखील बटाटा शिजला जातो आणि बटाट्याच्या पाण्यामध्ये भिजवल्यामुळे देखील कमी वेळ खातो, कारण की शिमला मिरची शिजण्यासाठी वेळ लागत नाही। शिमला मिरचीचे देखील मी बारीक काप केलेले आहेत, बघू शकता तुम्ही। शिमला मिरची आणि बटाटा उभे काप केलेले आहेत, जेणेकरून लवकर शिजल्या जातील आणि ते खाताना देखील छान वाटतील। तर इथे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि 5 मिनिटासाठी आपल्याला ही प्लेट झाकून ठेवायची आहे। गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे। प्लेट काढल्याच्या नंतर त्यावर आपल्याला हलकंसं थोडंसं लिंबू पिळायचं आहे। लिंबू पिळणं हे ऑप्शनल आहे, बघू शकता तुम्ही, कारण लिंबू जर पिळलं तर भाजी एकतर मोकळी होते आणि चवीला देखील छान लागते। तर ही झालेली आहे आपली मस्तपैकी शिमला मिरचीची भाजी। शिमला आणि बटाटा दोन्हीचं कॉम्बिनेशन खूप छान आहे। तुम्ही टिफिनसाठी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट असं बनवू शकता। जर तुम्हाला भाजीचा प्रश्न पडलेला असेल, 2-3 भाज्या उरलेल्या असेल, तर हा जुगाड नक्की करू शकता। कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर नक्की लाईक करा। थँक यू।